हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय रवींद्र जाधव साहेब यांना समक्ष भेट घेऊन आणि त्यांना एक निवेदन सादर केलं की गेल्या 2018 पासून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती आपला लढा देत आहे की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा भव्य दिवस स्मारक या मालेगाव शहरात या मौसम पूल फायनल प्लॉट क्रमांक 74 म्युनिसिपल मराठी शाळेत झालं पाहिजे। आजचा जो विषय मी ज्या कारणासाठी साहेबांची भेट घेतोय, सन्मान्य मालेगाव महानगरपालिकेचे कमिशनर आयुक्त साहेब की गेल्या 2018 पासून साहेबांना माहीत नसत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक मालेगाव शहरात व्हावा, प्रशासनाने साहेबांना माहिती दिली नसत। याचं उद्घाटन झालं आणि मोठ्या थाटामाटाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचं काम झालं, चांगलं आहे, त्याच्यात काही वाईट नाही। परंतु ते कोर्ट मॅटर असताना साहेब मला तुम्हाला सांगायचं, या ठिकाणी विधी विभागाचे दोडगे साहेब देखील योगायोग भोगले, तर दोडगे साहेबांना सगळा विषय माहिती आहे विधी विभागाला की फायनल प्लॉट क्रमांक 74 हे कोर्ट मॅटर आहे। पीडब्ल्यूडी त्या ठिकाणी काम करत होते किंवा 2 ते 3 कोटी रुपयाचं, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी कोर्टाला वारंवार आपले विधी विभागाने सांगितले महापालिकेचे आम्ही काम करत नाही, आमचा कुठलाही त्या ठिकाणी संबंध नसताना आम्ही माहितीच्या अधिकारात जेव्हा कागद टाकत आमच्या हातात कागद आले, तर मालेगाव महानगरपालिकेने कोर्ट मॅटर असताना किमान अभ्यासिकेच्या नावाने 1.5 कोटी रुपये काढले। याचा साक्षात पुरावा मी आयुक्त साहेबांना देतो। या बाबतीत देखील महात्मा फुले स्मारक हे होणार ही काळादगडावरची रेग आहे, त्याच्यात काही दुमत नाही। परंतु हे काम करत असताना पीडब्ल्यूडीने ते काम केलेलं होतं, म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन। पण पीडब्ल्यूडीने काम करत असताना 1,75,00,000 रुपयाची निविदा मी कोर्टात सादर केलं आणि नुसतं त्याला प्लास्टर करायचे, रंगरंगोटी करायचे, बँकचे टेबल ठेवायचे, 1,75,00,000 रुपये खर्च येतो काढताना। म्हणजे या ठिकाणी तात्पुरती मनाई हुकूम मिळाला। मनाई हुकूम मिळाल्यानंतर पीडब्ल्यूडीने विनवण्या केल्या की तो प्रोजेक्ट आता फायनल झालेला आहे, निविदा निघल्या गेलेली, आम्हाला तेवढं काम करू द्या, याच्यानंतर आम्ही थांबून जाऊ। परंतु अभ्यासिकेच्या नावाने एका ठिकाणी 2 एजन्सींनी काम केलं, हे मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना निदर्शनास आणून देण्याचं माझं काम, म्हणून 1.5 कोटी रुपये त्या संदर्भात काढलं। कोर्ट मॅटर त्या ठिकाणी स्थगिती दिली होती कोर्टाने। मी पुन्हा कोर्टाला देखील सादर करतो, येणाऱ्या 17 तारखेला कोर्टात तारीख आहे, पण त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आम्ही बहुमान मारून आम्ही विरोधक ठरतो, एखाद्या चांगल्या कामाला आम्ही कोडा घालतो म्हणून। या ठिकाणी साहेबांना माझी विनंती, समितीचा अध्यक्ष या नात्याने, की ह्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी बसवा आणि चौकशी जे अधिकारी बेकायदेशीरपणे टेंडर काढतात त्यांच्या चौकशी झाली पाहिजे। एका ठिकाणी 2 एजन्स्या काम करतात, कोर्ट मॅटर चालू असताना, न्यायप्रविष्ट बाब असताना मालेगाव महानगरपालिका त्या ठिकाणी म्हणते की आम्ही हे काम केलेलं नाही। आम्ही त्यांना देखील पार्टी केलं होतं मालेगाव महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, संबंधित अधिकारी। मग त्याच्यानंतर गेल्या वर्षभरात मालेगाव महानगरपालिकेने तो विषय न्यायप्रविष्ट असताना फुले स्मारकचा 1.5 कोटी रुपयाच्या निविदा काढल्या, 50-50 लाखाच्या 3 निविदा काढल्या आणि 50-50 लाखाच्या 3 निविदा काढून ते 1.5 कोटी रुपये संगनमताने हडप केले। संगनमताने हडप केले, मी माहितीच्या अधिकारात कागद काढले, तेव्हा त्यांना कळलं की कागद तर माहितीच्या अधिकारात गुलाब पगारे मागतो। मग त्याच्यातलं त्यांना षडयंत्र समजलं की आपण जे षडयंत्र केले हे उघडकीस आहे ना। मग त्यांनी त्याच्यात मला अर्धी अपुरी माहिती दिली, अपील झाल्यावर सुद्धा माहिती देत नाही। माझं दुसरं अपील नाशकात गेलेलं आहे, परंतु मी ते येणाऱ्या 17 फेब्रुवारीला ती तारीख आहे आणि त्या तारखेनुसार ते 1.5 कोटी रुपयाचा त्यांनी संगनमताने भ्रष्टाचार केलेला आहे, तो न्यायालयात सादर करतो। म्हणून त्या ठिकाणी आमच्या वकिलांचं म्हणणं आहे, ॲडव्होकेट डिव्हिजनल मर्चंट साहेब, प्रदीप मर्चंट, त्यांचा मुलगा देखील त्या केसमध्ये फार जोमाने लढतात, निमिष मर्चंट आणि त्यांचे सहकारी यांनी सगळ्यांनी सांगितलं गुलाब भाऊ यांची चौकशी लावा, विभागीय चौकशी लावा, नोटीस टाका, आम्ही कोर्टात मार्फत आपल्याला नोटीस बनवून देतो, त्यांना नोटीस द्या कमिशनर साहेबांना। प्रसार माध्यमांना मला सांगलंय की कुठंच असं खिडकी बसवली का दरवाजे बसवले का कम्प्युटर घेतले, असा त्या ठिकाणी कुठलाही उल्लेख नाही त्या एनपी रेकॉर्डमध्ये। आणि माहितीच्या अधिकारात माहिती अर्धी अपुरी देत आहे, म्हणून अपील करून माणूस परेशान होतं, म्हणून मी सरळ कोर्टात धाव घेतलेली पुन्हा या संदर्भात। ह्या विषय सुद्धा देखील आयुक्त साहेबांनी ह्या नोटीसची स्वतः गांभीर्याने दखल घ्यावा। 2 महिन्याचा अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांना देतोय। जर आयुक्त साहेब याच्यावर काही कारवाई नसेल करत तर कायद्याने ही नोटीस आयुक्त साहेबांना लागू होती आणि आयुक्त साहेबांवर आपण गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात बोलवू।
की तुमचं काम आहे, तुमची जबाबदारी, तुमच्या प्रशासनात कोण काय करतं कोण काय नाही करतं तुमच्या आयुक्त कार्यालयाची खबर पाहिजे. आणि 1.5 कोटी रुपये जेव्हा निघले तर तुम्हाला खबर नाही का, तुम्ही नवीन जरी असते. म्हणून मी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समितीचं या ठिकाणी लेखी निवेदन व ॲडव्होकेट प्रदीप जी मर्चंट साहेबांनी दिलेली नोटीस या ठिकाणी आयुक्त साहेबांना समक्ष बजावली. प्रशासनाचे प्रमुख असल्यामुळं त्यांच्यावर हे केसेस कोर्टात चालू शकतात असं या ठिकाणी माझ्या माहितीनुसार मी आपल्याला प्रसारमाध्यमाने माहिती देतो. हे या ठिकाणी मी थांबतो. म्हणजे मालेगाव महानगरपालिका चाललं का म्हणून या ठिकाणी आम्ही कमिशनर साहेबांना विनंती केली की संबंधित अधिकाऱ्यांवर दोषी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करवा, अन्यथा मी आपल्या विरोधात न्यायालयात गेलेलोच आहे याची आपण दखल घ्या. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.